जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एस.एम. अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपण जर पाहिलं तर एक परिपत्रक जाहीर झालं होते की पोलीस भरती संदर्भात की 1 नोव्हेंबर 2025 पासून पोलीस भरतीचे फॉर्म सुरू होणार म्हणून एक परिपत्रक जाहीर झालं होतं. अखेर ते परिपत्रक तो दावा जो परिपत्रक आहे अखेर ते खोटं परिपत्रक आहे असा दावा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून धक्कादायक असा खुलासा करण्यात आले. या संदर्भात आपण माहिती पाहू. व्हिडिओला लाईक करा आणि एस.एम. अकॅडमी लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तलाठी भरतीची आपण जर हमखास आपल्याला यश पाहिजे असेल तर एक अधिकृत कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन आपण प्रश्नपत्रिका पाहू शकता. दुसरं म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. चला तर थेट काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 1 नोव्हेंबर पासून जी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याचा दावा करणारे परिपत्रक अखेर हे खोटं ठरलेले आहे, ते फेक आहे. तर पहिली परिपत्रक असे 3 परिपत्रक जाहीर झाले होते. पहिली परिपत्रकामध्ये असं नमूद केलं होतं की अर्ज जे आहे ते 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. ते बातमी जी आहे ते परिपत्रक जे आहे ते खोटं आहे. दुसरं म्हणजे दुसरे परिपत्रक असं होतं की महासंचालक स्तरावरील बैठकीचे परिपत्रक हे महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे आणि मैदानी चाचणीसुद्धा मैदानाची तयारी सुरू आहे. ही भरती प्रक्रिया आता केवळ औपचारिकता बाकी असल्याचे दर्शवते. हे पत्रक सत्य असल्याचे समोर आलेले आहे. तिसरे परिपत्रक होते पुणे सिटी पोलीस परिमंडळ. हे जे परिपत्रक होतं त्यामध्ये काय नमूद होतं ते पाहूत. तर हे परिपत्रक पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंतर्गत तयारीचा भाग आहे. भरती प्रक्रियेचे नियोजन, आवश्यक मनुष्यबळ आणि साधनाची जुळवाजुळव वेळेत व्हावी यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले होतं. ते सत्य आहे. म्हणजे 2 परिपत्रक हे सत्य आहेत, पण पहिले परिपत्रक जे होतं 1 नोव्हेंबर अर्ज प्रक्रियेचं ते फेक आहे. तर हीच माहिती द्यायची होती. धन्यवाद.